तर तक्रारी असतात तेव्हा छापेमारी होते. कोणाची तक्रार झाली याचा तपास होतो, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेली आहे. कुठले जेव्हा छापेमारी होतं तेव्हा काही तक्रारी असतात म्हणूनच छापे पडतात आणि तक्रारीत काही सापडलं नाही का ती छाप्यामध्ये काही होतही नाही. त्यामुळं रोहित पवारांची आहे की बावनकुळेंची आहे की कुणाची याला अर्थ नसतो. कुणाची तक्रार झाली या तक्रारीवर काही तपास होतो. त्या तपासाअंती काही जर मिळालं तरच त्याला आपल्याला त्या ठिकाणी समोर जातं किंवा मग नंतर पुढची कारवाई होतं. तर मला वाटतं घाबरून जायची गरज नसतं. कोणतीही तपास यंत्रणा येतं त्याला समोर जावं लागतं, आपले कागदपत्र द्यावे लागतात आणि मग नंतर कुठलाही काही कारवाई होत नाही. पण ज्याच्यावर छापे पडले असतील त्यांनी योग्य पद्धतीने जर आपलं मांडणी केली त्या यंत्रणेसमोर तर मला वाटतं मग पुढचं काही होत नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.